Good afternoon everyone. Myself Krishna Amurrao Mohite. And myself Ihantaj Babutaj Patil. Today's performance is based on a theme that reminds us something very important. It is not about only pain. It is about hope. It is about helping hands. Compassion and the belief together we can make anything. Through their expression and movement, our performer will show the journey from hardship to healing. Let's welcome this meaningful and heartfelt presentation. Thank you. शेतकरी हा आपल्या देशाचा खरा अन्नदाता आहे. तो सकाळच्या सूर्याबरोबर कामाला लागतो आणि संध्याकाळपर्यंत घाम गाळतो, केवळ आपल्या थाळीत अन्न यावं म्हणून. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं आपल्या देशात शेतकऱ्यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचं नुकसान, तर कधी कर्जबाजारीपणा आणि आर्थिक असुरक्षितता, हे सर्वच त्याच्या नशिबी असताना सुद्धा त्याचा विश्वास कधीच ढळत नाही. कारण त्याला माहिती आहे, माती साथ देईल तर आयुष्य पुन्हा फुलणार आहे. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी, धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी, धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. चिंब होऊ दे धरणी रान सार आबादानी, जीव जळ कुळ्यावानी देवा किरपा करी. धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. बीज रुजली, धरणी चिंब झाली. शेतकऱ्यांची साद या काळ्या आईने ऐकली आणि भरभरून पाऊस सुरू झाला. परंतु या भोळ्या शेतकऱ्यांना काय माहिती, हाच पाऊस कष्टानं पिकवलेल्या पिकांची माती करेल. ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि अख्ख्या सोलापूर शहरात हाहाकार उडाला. जोरदार पाऊस इतका बरसला की थेट नाकातोंडामध्ये पाणी जाऊन लोकांचा जीव हा टांगणीला लागला. सोलापुरात अवघ्या काही तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेकडो घरं पाण्यात गेली. पात्र किती पाणी किती सोडता हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीव सगळा धोक्यात टाकून टाकताय तुम्ही. निसर्गापुढे हतबल झालेल्या माणसांनी या आभाळा एवढ्या संकटातून कसं बाहेर पडायचं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेल्या या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत केलं. गावागावात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कुठं घरं कोसळली तर कुठं मुकी जनावरं सुद्धा वाहून गेली. अनेक कुटुंब बेघर झाली. सगळं काही पाण्याखाली जात होतं. हा फक्त पाण्याचा पूर नव्हता, ती होती वेदनेची लाट, प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी. काहीच राहिलेलं नाही. सुटले धागे उरले मागे
उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे पूर आल्यानं संसाराची राख रांगोळी झाली. होतं नव्हतं सगळं गेलं. घरात कमरे एवढं पाणी, घरदार उद्ध्वस्त, पावसात संसार उद्ध्वस्त, चिखल घरात, वह्या पुस्तके पाण्यात. आई आई ढसा ढसा रडत होती. चिमुकले हंबरडा फोडत होती. ना घर राहिलं ना राहिला संसार. होतं नव्हतं सगळंच पाण्यात वाहून गेलं. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. काय नाव काय ठोकायच कळलं नाही. आम्ही आमच्या अंगाच्या वस्त्राने इथं आलेला आहे. पण या काळोखातही माणुसकीचा प्रकाश दिसला. स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन मदतीसाठी धाव घेतली. अन्न, औषध, आसरा आणि स्थलांतर, संकटातही हात देणारा सोलापूर उभा राहिला. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे प्रत्येक वेळेला निसर्गानं परीक्षा घेतली. पुरात सगळं वाहून गेलं तरी देखील हा आपला बळीराजा थांबला नाही. त्यानं स्वतःशी खूणगाठ बांधली आणि तो सतत स्वतःशी म्हणायचा, आता पुन्हा उभं राहायचं, पुन्हा बियाणं पेरायचं, पुन्हा मेहनत करायची. हा आपला शेतकरी आजही आशेवर उभा आहे. कारण त्याला माहिती आहे पिकं हारली तरी हिम्मत हारायची नाही. आणि आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळान भाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय थांबायचं नाय थांबायचं नाय. मंडळी, हा शेतकरी नुसतं पीक पिकवत नाही
तर तो आशा पेरतो, विश्वास उगवतो आणि आपल्या थाळीत जीवन वाढवतो. त्यामुळे या आपल्या बळीराजाला केवळ कृतज्ञतेचा नव्हे तर सन्मानाचा नमस्कार करायला हवा आणि म्हणायला हवं, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. संदीप पाटील सर 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतात. सर्वप्रथम मी सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, कारण की आपल्या या सोलापूर शहरामध्ये जो पूर आलेला होता, या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व पालकांनी व आपल्या विद्यार्थ्यांनी काही एक छोटासा का असेना पण मदतीचा हात सर्वांनी दिला होता. आणि जे काही अनुदान म्हणा किंवा आपण दिलेली जी काही थोडीशी मदत होती ती एकत्र करून स्नेहदीप बहुउद्देशीय सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांनी व पालकांनी केलेल्या मदतीमधून आम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये 5 लाख रुपये जमा केलेले होते. हे सर्वांना माहीत असावं म्हणून फक्त सांगतोय, कारण की हे सांगायचं नव्हतं, पण खरंच जेव्हा हा पूर्ण चित्रपट आज पाहिला किंवा मुलांनी केलेलं जे चित्रीकरण होतं ते खरंच जोखाण्याजोगं होतं. त्यामुळे पुनश्च एकदा सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याचं काळीज आणि हृदय जिवंत असतं तीच माणसं समाजोपयोगी उपक्रम घेत असतात. आपलं मनपूर्वक आभार.